अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. तर आजच्या या व्हिडिओमध्ये अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा कशी करायची ते मी दाखवणार आहे. आणि फक्त लक्ष्मी म्हणजे पैसा म्हणजे लक्ष्मी नाही, तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की 8 प्रकारच्या लक्ष्म्या आहेत, अष्टलक्ष्म्या आहेत. त्यामध्ये धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी अशा प्रकारच्या 8 लक्ष्म्या आहेत. तर त्या सगळ्यांचं पूजन केल्याने आपल्याला वेगळंच काही फळ भेटत असतं. कारण फक्त पैसा म्हणजे लक्ष्मी नाही आहे, तर हे 8 सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं संपत्ती, संतती हे भेटण्यासाठी अष्टलक्ष्मी देव्यांची पूजा केली जाते. तर ह्या दिव्यांमध्ये बघा 8 लक्ष्म्यांचं स्वरूप आहे. तर ही पूजा करण्यासाठी तुम्हाला दिव्याची गरज आहे. तर हे बघा, हे जे दिवे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत हे आपल्याकडे अवेलेबल आहेत. अष्टलक्ष्मी विथ पिकॉक, तो जो पहिला मी दाखवला तो अष्टलक्ष्मी. समोर 2 मोर आहेत. 7 इंचचा अखंड अष्टलक्ष्मी दिवा आहे. आणि हा जो दिवा तुम्ही बघताय हा अँटिकमध्ये आहे. हा 5 इंचचा अष्टलक्ष्मी दिवा आहे. आणि बघा, हा तुम्हाला दिसत असेल 7 इंचचा अखंड अष्टलक्ष्मी दिवा आहे. ह्याला समोर 2 मोर आहेत आणि 8 लक्ष्मीचं स्वरूप, प्लसमध्ये गणपती आहे. आणि ह्याच्यामध्येच एक 7 इंचचा आपल्याकडे अँटिकमध्ये अष्टलक्ष्मीचा दिवा पण अवेलेबल आहे. तो आता मी दाखवला नाही व्हिडिओमध्ये, तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे. सगळ्यांची प्राईज मी देते स्क्रीनवर. आणि जो कोणतं तुम्हाला आवडेल त्याचं स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सॲप करा. आणि आता पूजा कशी करायची आहे ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं असं आपल्याला एक ताट लागणार आहे. तर हे पानवेल ताट पण आपल्याकडे अवेलेबल आहे. 10 इंचमध्ये आणि 8 इंचमध्ये दोन्ही पण साईजेस अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला हवं आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. आणि सगळ्यात पहिलं अशा ताटाला बघा, आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. पूर्ण ताटाला हळद लावून घ्यायची आहे. कारण हळदी ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आणि हळदीमुळे खूप पॉझिटिव्हिटी पसरते. जी कोणती पूजा आपण करतो ती हळद लावल्याने लक्ष्मीला प्रिय असल्या कारणाने लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. त्यामुळे पूर्ण ताटाला आपल्याला हळदीचं लेपन असं करून घ्यायचं आहे. आणि ताट तुम्हाला जर सजवायचं असेल तर तुम्ही नक्कीच सजवू शकता, जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला आवड असेल. आणि जेवढं आपण ताट सजवू, दिवे सजवू, तेवढी लक्ष्मी मातेला आवडणार आहे. कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता आवडते आणि असं सजवून वगैरे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे, आवडतं. त्यामुळे ताट पण असं हळदीचं लेपन करून आपल्याला सजवून घ्यायचं आहे. तर इथे पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच ताट मी पण सजवून घेतलेलं आहे. हे जे पानवेलचं ताटला साईडला आहे त्याच्यामध्ये मी छान असं कुंकू लावून घेणार आहे, एक एक सोडून. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर असं एक कुंकू पण लावून घेणार आहे. म्हणजे छान असं एक दिसेल आपल्याला आणि देवीला पण त्याचबरोबर आवडेल. तर असं कुंकू लावून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला सजवता येईल तेवढं सजवून घ्यायचं आहे. फुलं पानांनी तुम्ही सजवू शकता. अजून काही वेगवेगळ्या रांगोळी वगैरे काढून तुम्ही असं हे ताट सजवून घेऊ शकता. आणि त्यानंतर पुढची पूजा कशी करायची आहे ते बघूया आपण. तर आता इथे ताट सजवून झालेलं आहे छानपैकी. बघा, त्याच्यावर आपल्याला सगळ्यात पहिलं ते अक्षता ठेवून घ्यायच्या आहेत. असाच दिवा ठेवायचा नाही, त्यामुळे अक्षता ठेवलेला आहे. त्यावर मी हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे. त्यावर असा आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. त्याच्या पहिलं दिवा ठेवण्याआधी आपल्याला हा दिवा पण सजवून घ्यायचा आहे. म्हणजे दिव्याला पण आपल्याला हळदीचं पूर्ण लेपन करून घ्यायचं आहे. कारण जसं मी मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आणि हळदीचं कुठेही लेपन केल्यानंतर जसं आपण उंबराला हळदीचं लेपन करत असतो, ज्याने लक्ष्मी आपल्या घरात येते. कारण उंबरा जेवढा सुशोभित असेल तेवढं छान म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये अट्रॅक्ट होते. त्यामुळे इथे दिव्याला पण आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. तर इथून बघा साईडने जे तुम्हाला असं दिसतं आहे त्याला मी पूर्ण हळदीचं लेपन करून घेतलं आहे. पूर्ण दिव्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, इथे पण पुढून मी हळदीचं लेपन केलं आहे. पूर्ण दिव्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि हळदीचं लेपन पूर्ण दिव्याला करून झाल्यानंतर असे बघा कुंकवाचे बोटं पण मी उमटवलेली आहे, जेणेकरून अजून छान दिवा आपला दिसणार आहे. त्यामुळे सगळीकडे मी असे थोडं थोडं स्पेस सोडून
कुंकवाचे बोटं उमटवून घेतलेले. समोर जे मोर आहेत त्याला पण मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे पूर्ण हा दिवा मी सजवून घेतलेला आहे. खालून पण आपल्याला पूर्ण हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. जसं पूर्ण वर सजवलेलं आहे हळदीच्या लेपनाने कुंकवाने, तसंच खालून पण आपल्याला पूर्ण सजवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. पूर्ण दिवा सजवून झाल्यानंतर ह्या ताटामध्ये आपल्याला दिवा ठेवून घ्यायचा आहे. लक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी. त्याच्यानंतर कधी पण आपल्याला दिवा लावताना 2 वाती एक करून दिवा लावून घ्यायचा आहे. एक वातीने नाही लावायचा दिवा निरांजन, तर 2 वाती अशा केलेल्या आहेत एकत्र. ओम महालक्ष्मीचे विद्महे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तर हे दिव्यामध्ये लावण्यासाठी विक होल्डर पण आहे. तर हे पण अवेलेबल आहे. तर हे लावल्याने इथे जे समोर आहे दिव्यामध्ये दिसतंय तुम्हाला, इथे असं काळं नाही होत समोरच्या बाजूने. तर हे मधोमध असं राहतं. तर आता बघा इथे दिवा प्रज्वलित करून घेतला आहे. आता तुम्ही म्हणाल की मध्ये ज्या देव्या आहेत त्यांना हळद कुंकू लावलेलं नाही आहे. तर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे सगळ्या देव्यांना, 8 देव्यांना, आणि 8 देव्यांचे नावं घ्यायचे आहे. ओम वीरलक्ष्मी नमः, ओम गजलक्ष्मी नमः, ओम धान्यलक्ष्मी नमः, ओम आदिलक्ष्मी नमः, ओम ऐश्वर्यलक्ष्मी नमः, ओम संतानलक्ष्मी नमः, ओम ऐश्वर्यलक्ष्मी नमः, ओम विजयलक्ष्मी नमः. आता कुंकू लावून घ्यायचं आहे परत. ओम वीरलक्ष्मी नमः, ओम गजलक्ष्मी नमः, ओम आदिलक्ष्मी नमः, ओम धान्यलक्ष्मी नमः, ओम ऐश्वर्यलक्ष्मी नमः, ओम संतानलक्ष्मी नमः, ओम ऐश्वर्यलक्ष्मी नमः, ओम विजयलक्ष्मी नमः. तर झालेलं आहे असं पूजा. आणि याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि देवीला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे.